वार्तांकन रोखठोक बातमी। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत सोलापूर जिल्ह्यातील पुणे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। संत सावतामाळी यांच्या संजीवन समाधी स्थळ असलेल्या आरणसा पंचक्रोशीतील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन छेडले। आंदोलनादरम्यान पोलिसांनी महामार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलन थांबवण्याच्या भूमिकेला राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध केला। यावेळी राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते। या आंदोलनामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक जवळपास 1.5 तास विस्कळीत झाली। महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी, शिवाजी पाटील, विजय रणदिवे, विजय शिंदे, सचिन रणदिवे, सचिन पाटील, सिद्धेश्वर घुगे, अजित बोरकर, प्रशांत पाटील, बापूसाहेब गायकवाड, प्रताप पिसाळ, शहाजान शेख आदी उपस्थित होते। आरण गावातील 75 वर्षीय रतन निवृत्ती पाटील या महिला शेतकरी भर उन्हात रस्त्यावर बसून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। आमच्या कित्येक पिढ्या या जमिनीवर उदरनिर्वाह करत आल्या आहेत। जमिनी आमच्या असून कोटी रुपये दिले तरी त्या देणार नाही। सरकार आमच्या पुढील पिढीला देशोधडीला लावण्याचं काम करत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली। आंदोलनस्थळी राजू शेट्टी भाषणासाठी उभे असताना पोलिसांनी वेळ संपल्याचे सांगत भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला। यावर राजू शेट्टी संतप्त झाले। 40 मिनिटांची वेळ म्हणजे आमची टिंगल आहे का? आपण कोणाशी बोलत आहात याचं भान ठेवावे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसांना समज द्यावी, जबाबदारीने बोलावे असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला। त्यानंतर काही काळ आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।